Today's motivational quote: if hard work is your weapon, success will be your slave. म्हणजे काय, सरळ सरळ वेपन म्हणजे काय, शस्त्र. जर हार्डवर्क हे तुमचं शस्त्र आहे, शस्त्र माहिती आहे ना, हत्यार तुमच्या भाषेत, वेपन. हार्डवर्क जर तुमचं शस्त्र आहे तर सक्सेस तुमचं काय बनेल, गुलाम बनेल. काय बनेल, गुलाम. सरळ सरळ. आता शब्दाचे अर्थ नाही घ्यायचे प्रत्येक. आता सक्सेसचे रिलेटेड सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे, काय, तुम्ही फक्त मेहनत करा. काय करा, मेहनत. ठीक आहे, तुम्ही मेहनत करत चाला, सक्सेस तुमचं गुलाम होत चालेल. समजलं का. सक्सेस ही अशी तशी भेटणार नाही, काय लागेल फक्त त्याला, हार्डवर्क. ठीक आहे. इलेवन नंबरचा क्वेश्चन बघा. 10 नंबरचा झालेला आहे काल. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चनला बघण्याची तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे. काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, शो दॅट AP अपॉन PD BC अपॉन BP. म्हणजे तुम्हाला रेशो दाखवणे. काय दाखवणे, रेशो. रेशो 3 पद्धतीने दाखवू शकतो आपण. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्यात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा काही संबंध आहे का. दुसरी पद्धत आहे अँगल बायसेक्टर थेरम. याच्यात अँगल बायसेक्टरचं काही आहे का, आहे का दिलेलं, काही नाही. तिसरी पद्धत आहे प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. काय, प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. 3 लाईन पॅरलल आहे का याच्यामध्ये, नाही. मग याचा अर्थ तुम्हाला समजून जायचं की आपल्याला या 2 ट्रँगल सिमिलर दाखवू नये. काय, 2 ट्रँगल सिमिलर दाखवू नये कोणते तरी, कारण पहिल्या 3 प्रॉपर्टी फेल झाल्या. म्हणजे सिमिलरिटीची काही ना काही यूज घेणे आपल्याला. मग आता सिमिलर ट्रँगल कोणते दाखवायचे ते रेशोन बघायचं. AP म्हणजे हा. आता AP वाले 2 ट्रँगल आहे, हा पण आहे आणि हा पण आहे. आता कोणता पाहिजे ते लक्षात द्या आपल्याला. AP अपॉन PD म्हणजे हा. म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल कोणता ट्रँगल पाहिजे, APD. एक पाहिजे आपल्याला APD. ठीक आहे. दुसरा बघा PC आणि खाली BP म्हणजे हा दुसरा ट्रँगल, हा कोणता, BPC. हे 2 ट्रँगल पाहिजे आपल्याला. मग आता आपलं अर्ध काम तर संपलं की 2 ट्रँगल घ्यायचे. आता इन क्वाड्रिलॅटरल ABCD segment AD is parallel to segment, कोणता सेगमेंट, BC. बर, ठीक आहे. आता याला 1 नंबर द्या, किंवा डायरेक्ट तुम्ही असं म्हणू शकता इथं याच्यावरून इथंच करून घेऊ आपण. हा एक ट्रँगल आहे, कोणता, DAC. कोणता ट्रँगल, DAC इज इक्वल टू, कोणाला इक्वल राहील, तो अल्टरनेट अँगल बनतो ना. हा अल्टरनेट कोणाचा राहील बघा. हा जो अल्टरनेट अँगल आहे 2 पॅरलल लाईनवरचा, हा कोणाचा राहील, Cचा. मग DAC तिकडे काय राहील, BCP. D आहे का नाही, त्याच लाईनवरचा पॉईंट घ्यायचा, BCA. मग याला कसं लिहू शकतो आपण, देअरफॉर DAP इज इक्वल टू BCP. काय केलं आपण, फक्त हे जे आहे ना, याला A म्हटलं होतं तर त्याला काय करून टाकलं, P. याला आपण C म्हटलं होतं तर त्याला काय केलं, P. म्हणजे आपण कुठं आलो होतो, DAC पर्यंत आलो होतो. आपल्याला कुठपर्यंत पाहिजे, DAP पर्यंत. एका लाईनवरचे पॉईंट घेऊ शकतो आपण. याला काय म्हणू शकतो आपण, APC आर कोलिनियर, आणि दुसरं काय, BPD आर कोलिनियर. ठीक आहे. याला 1 नंबर द्या. 1 नंबर दिला. आता इन ट्रँगल, कोणता कोणता ट्रँगल घेतला होता आपण, APD. इन ट्रँगल APD अँड ट्रँगल दुसरा कोणता घ्याल मग, CPB. त्याच लाईनवरचा पॉईंट इकडे घेतला तर इकडे कोणता घ्यायचा, CPB. ठीक आहे. अँगल DAP अँगल आहे का, खते रे, माहीत असेल ना तुम्हाला, शेतकरी तुम्ही. DAP ऐकलेलं आहे का, बरं. फ्रॉम 1 याला कुठून घेतला आपण, 1 वरून. आता एक अँगल शोधणे आपल्याला. हा P बघा बरं, काय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल.
मग पीला मधात घ्या, पी मधातच इथं ए पी डी इज इक्वल टू सी पी बी, काय म्हणसाल त्याला, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. झाले, दोन अँगलची गरज होती आपल्याला, दोन अँगल घेतले. देअरफॉर ए पी डी इज सिमिलर टू ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, सी पी बी. कोणत्या टेस्टनं, बाय ए ए टेस्ट. कोणती टेस्ट, ए टेस्ट. ठीक आहे, बाय ए टेस्ट. आता मग आता काय असतं, जे ट्रायंगल सिमिलर असतात त्यांच्या साईड्स कशा असतात, प्रोपोर्शनमध्ये. कोणत्या साईड पाहिजे आपल्याला, ए पी. मग इकडे ए पी घ्या, ए पी सोबत इकडे कोण राहील, सी पी. दुसरी साईड कोणती पाहिजे, पी डी. कोणती पाहिजे, पी डी. मग पी डी घ्या, पी डी सोबत कोण राहील, पी बी. याला काय म्हणू शकतो आपण, करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, आता हा रेशो आलेला आहे आपल्याला, फक्त या रेशोला या फॉर्ममध्ये आणायचं. पी डी आणि पी सीची जागा बदलायची, पी डी आणि पी सीची जागा काय होईल, चेंज. पी डी इकडे आणा, मल्टिप्लिकेशनचं काय होईल, डिव्हिजन. या डिव्हिजनचं काय होईल, मल्टिप्लिकेशन. देअरफॉर ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू सी पी अपॉन पी बी. ठीक आहे, आता याला परफेक्ट या फॉर्ममध्ये लिहा, दॅट इज करून किंवा देअरफॉर करून, दॅट इज ए पी अपॉन पी डी इज इक्वल टू, नाव चेंज करायचं फक्त, पी सी इकडून घ्या आणि बी इकडून घ्या. ठीक आहे, हे झालं तुमचं रिक्वायर्ड प्रूफ. समजलं, घ्या लिहून. सोपं असतात ते. बघा 12 नंबरचा क्वेश्चन. काय काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये, ॲक्टिव्हिटी. बघा आता, ट्वाईस ए एक्स, याला साईडला करतो थोडं, ट्वाईस ए एक्स इज इक्वल टू थ्राईस बी एक्स. ठीक आहे, ट्वाईस ए एक्स इज इक्वल टू थ्राईस बी एक्स. आता मग हे जर 2ax आहे इज इक्वल टू थ्राईस बी एक्स, बी एक्सला इकडे आणलं, एक्स अपॉन बी एक्स. 2 तिकडे जातील, 2 मल्टिप्लिकेशनचे काय जातील, डिव्हिजनमध्ये, 3/2. ठीक आहे, आता एक्स प्लस बी एक्स केलं त्यांनी, काय केलं, एक्स प्लस बी एक्स अपॉनमध्ये बी एक्स. मग एक्स प्लस बी एक्स म्हणजे 3 अधिक 2 अपॉनमध्ये 2. बी एक्सची किंमत किती आहे, 2. इथं काय येईल, 3 + 2 आणि इथं किती येईल, 2. कंपोनंट 2 नवीतली प्रॉपर्टी आहे, 4थ्या चॅप्टरमधली, रेशोमधली कंपोनंट 2. ठीक आहे, मग 3 आणि 2 किती होतील, 5. 5/2 हा झाला रेशो. हा रेशो काढायचा होता आपल्याला. बी सी ए इज सिमिलर टू बी वाय एक्स. मग बी सी ए बघा, बी सी ए इज सिमिलर टू बी वाय एक्स. या 2 पॅरलल लाईन आहे, तुम्हाला समजून जाईल, हे 2 अँगल इक्वल आहे. 2 अँगल इक्वल म्हणजे कोणती टेस्ट असते, ए टेस्ट. ठीक आहे, आता बी ए अपॉन बी एक्स. आता बी ए बी आणि बी एक्सचा रेशो दिलेला आपल्याला, कोणाचा दिलेले, ए बी आणि बी एक्सचा. ए एक्स अधिक बी एक्स, ए एक्स अधिक बी एक्स, टोटल पूर्ण काय झाली, ए बी. ए एक्स आणि बी एक्स, टोटल साईड कोणती झाली, ती ए बी. म्हणून ए एक्स प्लस बी एक्सला काय बनवलं त्यांनी, ए बी. मग आता इथं ए बी बघा कुठे, बी सी एमध्ये ए बीचा रेशो काय येईल, ए बी माहिती आहे आपल्याला, बी ए. काय येईल, बी ए. इकडला बी घेतला, इकडला घेतला, इकडला बी घेसाल आणि इकडला काय घेसाल, मग एक्स. त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलं होतं, ए सी फाइंड करायचं. काय फाइंड करायचं, ए सी. मग सी ए घ्या, काय घ्या, सी ए. इकडला सी ए घेतला तर इकडला काय घेसाल, वाय एक्स किंवा एक्स वाय, चालतं, ते काही प्रॉब्लेम नाही. आता याचा रेशो माहिती आहे तुम्हाला किती आहे, 5/2 ए सी आणि एक्स वाय दिलेले तुम्हाला 9, म्हणजे इथे येईल तुमचं 5/2. क्रॉस मल्टिप्लाय, 9 × 5 45, 45/2. बघा 2 × ए सी, 9 × 5 45. मग ए सी बरोबर काय येईल, 45/2 22.5. ठीक आहे, या बॉक्समध्ये येईल तुमचं 22.5. सिंपल क्वेश्चन आहे, घ्या लिहून. हां, लास्ट क्वेश्चन
प्रत्येक चॅप्टरमध्ये असं म्हणजे एखादा क्वेश्चन येतो की ज्याला आपल्याला सोडून द्यायचं असतं. काय करायचं असतं? सोडून द्यायचं असतं. पण थोडंफार समजून घ्या त्याला. त्याचा अभ्यास करता आला तर करा, कारण याच्यात कोऑर्डिनेट घेणं कन्फ्युजिंग आहे. आतापर्यंत तुम्हाला सांगितलं मी ट्रायंगल कसे घ्यायचे सिम्पली, बरोबर आहे. याच्यात ट्रायंगल घेतानाच फक्त एक ट्रिक लक्षात ठेवणे तुम्हाला, ट्रायंगल घ्यायचे कसे असा क्वेश्चन आला तर. आता सरळ सरळ पहिली गोष्ट आहे 13 नंबरच्या क्वेश्चनमध्ये. फर्स्ट गोष्ट दिलेली तुम्हाला DFG इज अ स्क्वेअर. काय आहे? स्क्वेअर. क्वाड्रिलॅटरल कोणता आहे तो? DEFG इज अ स्क्वेअर. काय येतो तुमचा? स्क्वेअर. बरोबर आहे. स्क्वेअर म्हटल्यानंतर प्रॉपर्टी काय असते? DG इज इक्वल टू GF इज इक्वल टू FE इज इक्वल टू DE. ठीक आहे. साइड ऑफ स्क्वेअर आर इक्वल. साइड ऑफ स्क्वेअर, साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल. कशा असतात त्या? इक्वल. याला 1 नंबर द्या. ठीक आहे. आता ट्रिक कशी आहे बघा. 3 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे, तर कसं लक्षात राहू द्यायचं बघा. हे फक्त दोन ट्रायंगलची सिमिलरिटी लक्षात ठेवा. AGF घ्यायचा. कोणता घ्यायचा? AGF. कोणता घ्याल? AGF. बघा AGF. त्याच्यानंतर D पासून चालू करायचं. कुठून चालू करायचं? DBG हा पहिला. ठीक आहे. परत AGFच राहील. काय राहील? AGF इज सिमिलर टू EFC. KFC माहिती आहे तुम्हाला? KFC चिकन. तसं EFC लक्षात ठेवायचं. हां ते बरं माहिती आहे तुम्हाला. तसं EFC लक्षात ठेवायचं. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे, कारण आत्तापर्यंत आपल्याला सरळ सरळ ट्रायंगल घेता येत होते. इथं ट्रायंगलच घेणं कन्फ्युजिंग आहे. त्याच्यासाठी लक्षात काय ठेवायचं? पहिला ट्रायंगल घ्यायचा AGF. सिमिलरिटी तुम्हाला सांगतो मी एकदम सिम्पल वेनं. फक्त ट्रायंगल निवडणं खूप महत्त्वाचं आहे. AGF इथून चालू करायचं. कुठून चालू करायचं? DBG. त्याच्यानंतर AGF राहीलच. AGF चालू कुठून करायचं? EFC. हे काय करायचं, कसं करायचं ते आता सोडून द्या. हे असे काय घेतले पण एवढं लक्षात राहू द्या. आपल्याला ट्रायंगल असे घ्यायचे. आता हे ट्रायंगल, त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय? आता ही सेगमेंट GF हा पॅरलल आहे. कोणाला? BD म्हणजे BCला पॅरलल येतो. कोणाला पॅरलल आहे? BCला. बघा नाऊ सेगमेंट GF इज पॅरलल टू साइड BC. कोणाला पॅरलल? तो BCला. का? कारण BDEC हे काय आहे? कोलिनियर आहे. काय आहे? कोलिनियर. स्क्वेअरच्या साइड्स कशा असतात? एकमेकांना पॅरलल. आता त्याच्यावर कोणते अँगल बनते मग? बघा पहिला अँगल. देअरफॉर AGF इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AGF इज कॉन्ग्रुएंट टू. कोणाला कॉन्ग्रुएंट राहील? तो CGBDला. कोणाला कॉन्ग्रुएंट राहील? GBD. कोणाला कॉन्ग्रुएंट राहील? तो GBD. कोणते अँगल बनतात? ते करस्पॉन्डिंग. ठीक आहे. आणि दुसरा अँगल कोणता राहील? AFG इज कॉन्ग्रुएंट टू अँगल FCE. कोणता? FCE. कोणते अँगल बनतात? ते करस्पॉन्डिंग अँगल. दोन पॅरलल लाईनवर कोणते अँगल बनत असतात? करस्पॉन्डिंग अँगल्स. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? ठीक आहे. बस एवढी स्टेप करून घ्यायची. याला 2 नंबर द्या. किती नंबर? 2. आता ट्रायंगल उचला आपले डायरेक्ट. नाऊ इन ट्रायंगल. कोणता आहे पहिला ट्रायंगल? याच्या डायग्रामवर लक्षात ठेवा. हे द्या सोडून. डायग्रामवर लक्षात ठेवा. पहिला ट्रायंगल कोणता आहे? AGF. डायग्राम तर येईलच तुम्हाला. AGF. अँड दुसरा कोणता घेणार? DBG. DBG. आता याच्यात एक आपण इक्वल दाखवलेलं आहे. AGF इज कॉन्ग्रुएंट टू अँगल GBD फ्रॉम 2. कुठून? फ्रॉम 2. आणि हे तुम्हाला माहिती आहे हा अँगल किती डिग्री आहे? 90 डिग्री. हा अँगल किती डिग्री आहे? 90 डिग्री. मग बघा एला मधात टाका. GAF इज कॉन्ग्रुएंट टू, इकडे मधात कोणता घ्यावा लागणार? आपल्याला D. GDB. GDB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल GBD फ्रॉम 2. कुठून? फ्रॉम 2. आणि हे तुम्हाला माहिती आहे हा अँगल किती डिग्री आहे? 90 डिग्री. हा अँगल किती डिग्री आहे? 90 डिग्री. मग बघा एला मधात टाका. GAF इज कॉन्ग्रुएंट टू, इकडे मधात कोणता घ्यावा लागणार आपल्याला? D. GDB.
ईच अँगल इज 90 डिग्री. किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. मग कोणत्या टेस्टने इक्वल येतील ते? देअरफॉर ट्रायंगलच आहे AGB. याच्यात नाव एवढं कन्फ्युजिंग आहे की लक्षात राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. AGF इज सिमिलर टू ट्रायंगल DBG. कोणत्या टेस्टने सिमिलर येतील ते? बाय AA टेस्ट. ठीक आहे, याच्यापेक्षा इजी सोल्युशन कुठंच नाही आहे. मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट वापरून क्वेश्चन सांगून राहिलो. हे झालं फर्स्ट. याला द्या 1 नंबर. ठीक आहे, कळालं? हां, 1 मिनिट. हां, तुम्हाला ट्रिकमध्ये सांगितलं होतं की पहिले हे 2 ट्रायंगल. आता दुसऱ्यामध्ये काय सांगितले? दुसरे 2 ट्रायंगल कोणते सांगितले होते? बरोबर बघून घ्या. AGF तर राहीलच. कोणता? AGF. नाऊ ट्रायंगल AGF इन ट्रायंगल AGF. आणि दुसरा कोणता सांगितला होता? AGF म्हटल्यानंतर इकडे काय सांगितलं होता? EFC. ठीक आहे, एवढं लक्षात राहू द्या. फक्त हे ट्रायंगल कसे घ्यायचे एवढं लक्षात असलं ना, एकदम सोपं आहे. आता इथं काढलेलंच आहे आपण. बघा, एक काढलेलंच आहे आपण. AFG इज कॉन्ग्रुएंट ट्रायंगल FCE. कोणता? FCE. कुठून? फ्रॉम टू. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे? आता हा अँगल A मधात घ्या. GAF इज इक्वल टू, इकडे कोणत्या मधात लागेल? E वाला, म्हणजे FEC. इच अँगल इज 90 डिग्री. इच अँगल इज 90 डिग्री. मग देअरफॉर हे पण कोणत्या टेस्टने इक्वल येतील? AGF इज सिमिलर टू ट्रायंगल GFC. कोणत्या टेस्टनं? GFC नाही रे, EFC. सॉरी, EFC. ठीक आहे, बाय AA टेस्ट. हे पण कोणत्या टेस्टने आले? बाय AA टेस्ट. जसं लिहून देतो ना मी, सेम ॲज इट इज बॉक्सेस करायचे. कळालं का? आता हे 2 याला नंबर द्या तुम्ही 3 आणि याला नंबर द्या 4. आता इकडे बघा 2 मिनटं. AGF कोणाला सिमिलर आहे? DBGला. AGF कोणाला सिमिलर आहे? EFCला. मग ॲटोमॅटिकली DBG आणि EFC काय झाले? सिमिलर. मग देअरफॉर फ्रॉम 3 and 4 DBG इज सिमिलर टू ट्रायंगल EFC. आता तुम्हाला माहिती आहे जे ट्रायंगल सिमिलर असतात त्यांच्या काय घ्यायचे आपल्याला? साईड. आता साईड घ्यायच्या कुठून? त्या रेशोवरून. पहिली लागेल आपल्याला DE. याच्यात DE आहे का? कुठं दिसते का? कुठं DE नाही. मग DEला सोडून द्या. BD काय पाहिजे आपल्याला? BD म्हणजे पहिली साईड पाहिजे DB किंवा BD घ्या डायरेक्ट. इकडे BD घेतल्यानंतर इकडे काय घेसाल? FE. काय घेसाल? FE. हां, दुसरी साईड कोणती पाहिजे? EC. म्हणजे ही कोणती पाहिजे? EC. ही अपॉनमध्ये पण कुठे आहे? अपॉनमध्ये, कारण दुसरा ट्रायंगल आहे ना, ती कुठे आहे? अपॉनमध्ये. EC इकडे कोणती राहील? DG. इकडे राहील तुमची DG. आता बघा, हे येऊन गेलं आपल्याला BD इंटू EC. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर BD इंटू EC भेटून गेलं. मग क्रॉस मल्टिप्लाय करा. FE इंटू DG इज इक्वल टू BD इंटू EC. आता इकडे या. FE बघून घ्या आहे. FE DG बघून घ्या आहे. या सगळ्या कोणाच्या इक्वल आहे? कोणाच्या इक्वल आहे? DEच्या. DEच का घेऊन राहिलो आपण? इथं काय पाहिजे आपल्याला? DE. FE पण कोणाच्या इक्वल आहे? तुमची DEच्या. DG पण कोणाच्या इक्वल आहे? DEच्या. मग दोन्ही ठिकाणी रिप्लेस करून टाका त्याला. DE इंटू DE इज इक्वल टू होईल तुमचं BD इंटू EC. इथे लिहून टाका फ्रॉम 1. मग D इंटू D म्हणजे काय झालं? D स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन या. हेन्स प्रूफ. ठीक आहे, थोडा टफर साईडला वाटतो तो, कारण हे ट्रायंगल निवडताना चुकतो आपण. ठीक आहे,
चॅप्टर संपलेलं आहे आपलं. काही प्रॉब्लेम असला तर विचारायचं. पद्धतशीर लिहून घ्या. सोपं चॅप्टर आहे. 1-2 क्वेश्चन आहे टफ लेवलचे. हाच टफ वाटला मला आत्तापर्यंत, नाही तर आतापर्यंत एवढा टफ क्वेश्चन आलेला नाही. घ्या लिहून.